Hi friends, you are welcome to my YouTube channel, that is Learn with Khemraj sir. And today in this video we are going to learn the lesson Be Smart in your 10th class English syllabus. So मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्हाला एक विनंती करेल की तुम्ही नेहमीच माझे व्हिडिओ बघताय आणि कमेंट सेक्शन मध्ये मात्र तुमच्या या व्हिडिओ बद्दलच्या कमेंट्स लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सो लेट अस स्टार्ट द लेसन बी स्मार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जे तरबेज किंवा प्रवीण व्यक्ती असतात, लोक असतात, ते एखाद्या जिम्समध्ये, जिम म्हणजे व्यायामशाळा, एखाद्या व्यायामशाळेमध्ये ते तयार झालेले नसतात. तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर हे जे चॅम्पियन्स असतात, हे जे प्रवीण तरबेज लोक असतात, हे कसे तयार होतात? तर समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर त्यांच्या अंतर्मनामध्ये, त्यांच्या अंतर प्रवृत्तीमध्ये काही गोष्टी इनसाइड दडलेल्या असतात. आणि त्या गोष्टी काय असतात? तर अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. ह्या तीन गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. एक डिझायर म्हणजे कुठलीही गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. अ ड्रीम त्यांचे काही स्वप्न असते, त्यांचे काही उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात. अँड अ विजन एक नवी दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे असते. ह्या तीन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात, ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये असतात, तो व्यक्ती चॅम्पियन असतो, तो व्यक्ती प्रवीण असतो. दे आर हॅव टू हॅव द स्किल अँड विल. आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की त्यांच्याकडे काय असलं पाहिजे? तर त्यांच्याकडे पुन्हा दोन गोष्टी असल्या पाहिजे की स्किल अँड विल. दे हॅव टू हॅव स्किल अँड विल. अशा चॅम्पियन लोकांकडे काय असते की स्किल म्हणजे कौशल्य, कुठली एखादी गोष्ट करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. अँड द विल आणि ती गोष्ट पूर्ण करण्याची तीव्र इच्छाशक्ती, ज्याला म्हणू आपण, म्हणजे विल, ही सुद्धा त्यांच्याकडे असते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. आता एखाद्या व्यक्तीकडे हे विल पण आहे आणि स्किल पण आहे, परंतु जर त्याच्याजवळ नुसतं स्किल असेल तर चालणार नाही. म्हणजे माझ्यामध्ये टीचिंग करण्याचं स्किल आहे तर ते स्किल असून चालणार नाही. तर टीचिंग करण्याची माझी काय असली पाहिजे? माझी विल असली पाहिजे, माझी तीव्र इच्छा असली पाहिजे. म्हणजे कौशल्य असून चालत नाही, तर एखादी गोष्ट करण्याची आपल्यामध्ये काय असली पाहिजे? इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणून द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल असं म्हटलेलं आहे. तर ही जे विल असते ना, ही जी तीव्र इच्छाशक्ती असते, ही स्किलपेक्षा म्हणजे कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती ही अधिक स्ट्रॉंगर, अधिक मजबूत असली पाहिजे. तर तो व्यक्ती चॅम्पियन बनू शकेल. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. मग असे जे सक्सेसफुल पर्सन्स असतात, जे यशस्वी होतात, असे यशस्वी होणारे सक्सेसफुल पर्सन्स काय करतात? अशाच गोष्टीमध्ये, अशा सेम पद्धतीनं किंवा सेम याचसारख्या रीतीनं ते आपल्या प्रोफेशनमध्ये काय करतात? प्रॉस्पर करतात, म्हणजे भरभराटी आणत असतात. एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायामध्ये भरभराटी तेव्हाच येते जेव्हा ते या सगळ्या गोष्टीवरती काम करतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आता निसर्गानं, परमेश्वरानं आपल्याला नैसर्गिक टॅलेंट दिलेला आहे. टॅलेंट म्हणजे काय? आपल्यामध्ये असलेली प्रतिभा. कुठलाही व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये निसर्गानं काही ना काही एक प्रतिभा, त्याच्यामध्ये इनबॉर्न क्वालिटी त्याच्यामध्ये टाकलेली असते, दिलेली असते. इफ वी युज्ड दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आता हे जे काही आपल्यामध्ये टॅलेंट असते, जे जन्मजात आपल्यामध्ये टॅलेंट परमेश्वरानं दिलेलं आहे, हे टॅलेंट आपण जर वापरलं आणि जर त्या टॅलेंटच्या नुसार आपण काय केलं, आपलं लाईफमध्ये गोल सेट केलं, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय ध्येय गाठायचं आहे ते ठरवलं, तर काय होईल? वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण आपल्या जीवनामध्ये सहजच आपण यशापर्यंत जाऊन पोहोचू शकतो किंवा यश मिळवू शकतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर आपण थ्रू आउट द लाईफ एखादं गोल सेटिंग केलं नाही, तर आपण
आयुष्यामध्ये ती गोष्ट आपण मिळवू शकत नाही किंवा ती प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपल्याला जे काही प्राप्त करायचे असेल, मिळवायचे असेल, तर आपल्याला त्यासाठी गोल सेटिंग करणं गरजेचं आहे, ध्येय ठरवणं गरजेचं आहे. वी शॅल नॉट अचीव्ह अवर गोल्स इफ डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम. आता काही लोक काय करतात, गोल सेटिंग करतात, म्हणजे ते ध्येय ठरवतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मला मॅट्रिकच्या 10वीच्या परीक्षेमध्ये मला 95% घ्यायची आहे. हे त्यानं आपलं काय ठरवलेलं आहे, गोल ठरवलेला आहे, म्हणजे त्याने ध्येय ठरवलेलं आहे. परंतु ते ध्येय नुसतं ठरवल्यानं होणार नाही. म्हणजे मी म्हणतोय म्हणून मला 95% मिळतील अशातला तो का भाग नाही. त्यासाठी मला काहीतरी काय करावं लागेल, ऍक्शन्स, मला कृती करावं लागेल. म्हणजे जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीची कृती करत नाही, आपण ऍक्शन्स करत नाही, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट अचीव्ह करता येऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की वी शॅल नॉट अचीव्ह अवर गोल्स, आपण आपले ध्येय प्राप्त करू शकत नाही इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम. जर ते ध्येय गाठण्यासाठी आपण काहीच ऍक्शन केल्या नाही तर आपल्याला ते ध्येय गाठता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे म्हणू आपण की देगाहरी न पलंगावरी असं केल्यानं होणार नाही. आपण चाललोच नाही, आपण काम केलंच नाही, आपण वाचलोच नाही, अभ्यास केलाच नाही, आपल्याला आपले ध्येय गाठता येणार नाही. पुढे जाऊ. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. आता हे जे गोल सेटिंग आपल्याला करायचं आहे, हे गोल सेटिंग करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की आपण गोल सेटिंग करताना काय केलं पाहिजे. तर 2 महत्वपूर्ण व्हॅल्युएबल असेट्स त्या ठिकाणी सांगितलेले आहे. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. पहिलं आहे सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजे त्या ध्येयाचे ते जे ध्येय तुम्ही ठरवत आहात ते ओरिजिनल असले पाहिजे, त्या ध्येयामध्ये ओरिजिनॅलिटी असले पाहिजे. आणि दुसरं की अँड द स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पॅथ. आणि स्टेपिंग स्टोन म्हणजे दगडाचे मैल. म्हणजे जसं आपण एखादा रस्ता पार करतो, आपण एखाद्या गावाला जातो तेव्हा त्या ठिकाणी किलोमीटरचे दगड जे असतात ते लावलेले असतात आणि त्यावरून आपल्याला आपण किती अंतर चाललो आणि किती अंतर बाकी आहे त्याचं आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन कळत असते. आणि म्हणून आपल्याला जर आपले गोल सेट करायचे असेल तर स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पॅथ, तो जो मार्ग आहे, ज्या मार्गाने तुम्ही जातात, म्हणजे जो रस्ता तुम्ही पदाक्रांत करायचं तुम्ही ठरवलेला आहे, म्हणजे जो ध्येय तुम्ही गाठायचं ठरवलेलं आहे, त्या ध्येयाच्या रस्त्यावर तुम्हाला स्टेपिंग स्टोनची गरज आहे. कशासाठी? टू इलिमिनेट म्हणजे टू एनलायटन, ते प्रकाशित करणे. दगडाचे मैलाचे दगड हे प्रकाशित असले पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही जे काही काम करताय त्याचा तुम्हाला एक काय म्हणू त्याला आपण की गोस्वारा काढता आला पाहिजे की माझं काम कुठल्या मार्गाने चाललंय, त्याची प्रगती काय आहे, त्यात अडथळे काय आहेत, हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. गोल्स पुट वन ऍट द हेंड ऑफ लाईफ. जे गोल सेट आपण करतो ते गोल सेट केल्यानं काय होते की एखाद्या व्यक्तीला काय करते ते ऍट द हेल्म ऑफ लाईफ म्हणजे इन चार्ज ऑफ लाईफ. गोल सेट करणं हे तुमच्या जीवनाचं एक काय म्हणते, एक तुमच्या जीवनाला ते चार्ज करत असते, तुमच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण करत असते. परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि हे गोल सेट केल्याच्या नंतर काय होत असते की गोल सेट केल्यावर तुमच्या बेटर सिच्युएशन्स ज्या काही म्हणजे फ्युचर सिच्युएशन्स असतील, भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील त्या अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ओळखता येतील आणि त्याचा पाठपुरावा देखील करता येईल. They help to steer a course of life in rather than simply drifting along and letting things happen. गोल सेट केल्यानं किंवा ते गोल सेट करत असताना तुम्ही या गोष्टी, हे 2 असेट्स जे सांगितलंय यांना जर फॉलो केलं तर काय होईल की हे दोन्ही जे असेट्स आहेत हे तुम्हाला हेल्प करतील, मदत करतील. कशामध्ये? टू स्टीर. स्टीरचा अर्थ दिलेला आहे चॅनलाइज, म्हणजे तुमचा जो कोर्स ऑफ लाईफ म्हणजे तुमचा जो जीवनाचा प्रवास आहे किंवा तुमच्या जीवनाचा रस्ता आहे त्याचं चॅनलायझेशन करण्याचं काम केलं जाईल. रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग हॅपन. म्हणजे नुसत्याच काही गोष्टी घडत जाणं किंवा नुसत्याच काही गोष्टी सहज म्हणून होत जाणं हा भाग वेगळा. म्हणजे एक आपण वर्गात आलो, शिकलो, पेपर दिला, परीक्षा दिली, पास झालो, हे
एक सहज घडणारी क्रिया झाली, नैसर्गिक गोष्ट झाली ती. परंतु आपण जर गोल सेट केलं की मला इतकं घ्यायचं आहे आणि त्या दृष्टीनं काम करायला लागलो तर तो भाग वेगळा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आता गोल सेट करणं हे पाहिजे तितकं सोपं काम नाही. कदाचित तुम्हाला सेटिंग गोल्स मे अपियर इझी, तुम्हाला गोल सेट करणं हे सोपंही वाटू शकते. सोपं म्हणजे बोलायला काय, हो मला 10वीच्या परीक्षेत 95% घ्यायचे आहे, 99% घ्यायचे आहे, किंवा एखादा मला बंगला बांधायचा आहे, घर बांधायचं आहे, प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे, मला नोकरी मिळवायची आहे. गोल सेट करणं हे पाहायला बरोबर आपल्याला काय दिसेल, इझी दिसेल, बट फार सम, परंतु काही लोकांसाठी मात्र इट इज क्वाईट चॅलेंजिंग. काही लोकांना ते फार चॅलेंजिंग असते, फार आव्हानात्मक असते. आणि त्यामुळे फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ऑब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर तुम्ही गोल सेट केला नाही तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. म्हणजे जर तुम्ही गोल सेट केला नाही तर कुठल्याही गोष्टीची तुम्हाला भीती वाटणार नाही. परंतु गोल सेट केला तर कदाचित फेल्युअर येईल का, मला अपयश तरी नाही मिळणार, किंवा मला यात काही आव्हानं येतील तेव्हा काही मला ते आव्हानं स्वीकारताना मला ते कठीण जातील का, अशा प्रकारची किंवा अपयशाची भीती सुद्धा निर्माण होऊ शकत असते. पण जर तुम्ही गोल सेट केलं तर अशा प्रकारच्या भीतीपासून तुम्हाला दूर राहता येईल. म्हणजे अशा प्रकारची भीती तुम्हाला, एकदा का गोल निश्चित केलं, ते म्हणतात ना की उखळामध्ये जर मान घातली तर मुसळाला घाबरण्याची गरज नाही. त्याप्रमाणे तुम्ही गोल सेट जर केलं तर कुठलीही भीती किंवा कुठलेही आव्हान आले तरी त्या आव्हानाला स्वीकारायला तुम्ही काय असाल, रेडी असाल, तयार असाल, तुमचं मन खंबीर राहील. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. आता हे गोल सेटिंग करणं किंवा ते मिळवणं किंवा ते मिळवत असताना त्याच्यामध्ये भीती वाटणं न वाटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशावर डिपेंड आहेत, तर वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. एखाद्या व्यक्तीने लास्टमध्ये, शेवटी त्याला काय मिळवायचं आहे, त्याला काय प्राप्त करायचं आहे, म्हणजे त्यांनी शेवटी रिझल्ट त्याला काय पाहिजे आहे हे त्यांनी जे ठरवलं असेल त्यावरती ते डिपेंड आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा शेवट हा गोड पाहिजे असेल, एखाद्या गोष्टीचा शेवट हा तुम्हाला अतिशय सन्मानपूर्वक आणि यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवणारा पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्ही कितीही आधी हार्डशिप तुम्ही सोसली असेल किंवा ती सोसत असताना तुम्हाला काही जरी समजा कठीण जात असेल तरी त्याच्याकडे तुम्हाला लक्ष म्हणजे तुमचं जाणार नाही. कारण की तुम्ही कशाने प्रेरित झालेले आहात, एका ध्येयानं प्रेरित झालेले आहात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयानं प्रेरित होता तेव्हा तुमच्या मार्गातले अडथळे काय आणि त्यातले काटे काय, तुम्ही त्यातला न जुमानता तुमचं काम ते तुम्ही पुढे सुरू ठेवता. म्हणून असं ध्येयानं झपाटून गेलेला असाल आणि शेवटी मला काय मिळणार आहे ते विचार करत असाल तर ती अतिशय उत्तम आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड 5 स्टेप्स अप्रोच. आता हे जे गोल आहे, ध्येय आहे, हे अकम्प्लिश करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी किंवा ते ठरवत असताना एक्सपर्ट लोकांनी, काही तज्ञ लोकांनी आपल्याला 5 अप्रोचेस सांगितलेले आहेत, 5 त्या ठिकाणी दृष्टिकोन सांगितलेले आहेत की आपलं जे गोल असते ते गोल आपण कशा पद्धतीनं सेट केलं पाहिजे आणि ते गोल कसं असलं पाहिजे. तर या ठिकाणी एक ॲब्रिव्हिएशन आलेलं आहे, स्मार्ट, म्हणजे शॉर्ट फॉर्म आलेला आहे. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. हे स्मार्ट गोल काय असते तर ती एक मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग असते, विचार करण्याची ती एक पद्धत असते की जी लोकांना सक्सेस पर्यंत, यशापर्यंत नेऊन पोहोचवते. सो स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. इथं दिलेलं आहे की हे जे स्मार्ट आहे, या स्मार्ट वर्डमध्ये जे ॲब्रिव्हिएशन आहे त्याच्यामध्ये कोणत्या शब्दांचा उल्लेख आहे ते या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला 2 मार्क्स ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकते. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड. ओके. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक.
हे जे स्मार्ट गोल असते, जे आपण सेट केलेलं असेल, अशा स्मार्ट गोलचे काही रुब्रिक असतात, म्हणजे गाईडलाईन्स असतात. त्या गाईडलाईन्स, विशिष्ट गाईडलाईन्स असतात, मार्गदर्शक तत्वे असतात, ते आपल्याला पाहायचे आहे. तर पहिलं आहे स्पेसिफिक. आपण जे काही गोल सेट करू ते कसं असलं पाहिजे, स्पेसिफिक असलं पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे काय, तर वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे. एक म्हणजे हजारो करोडो लोकांनी जे गोल सेट केलेला आहे तेच तुम्ही गोल सेट करताय, तर त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला अपयश पण मिळू शकेल. इट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग द स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट. तुम्हाला जे गोल सेट तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट, तुम्हाला ज्या गोष्टीवर इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे त्याचा एक स्पेसिफिक एरिया तुम्हाला निवडावं लागेल आणि मग पुढे काम करावं लागेल. द मोर स्पेसिफिक एरिया द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जितकं तुमचा त्या गोल सेटिंग केलेला आहे त्या गोलचा, त्या ध्येयाचा स्पेसिफिक एरिया असेल, तितकं त्याच्यामध्ये अचिव्हमेंट मिळवण्यामध्ये, म्हणजे शुद्ध अचिव्हमेंट त्या ठिकाणी, अतिशय चांगली अचिव्हमेंट तुम्हाला मिळण्याचा त्या ठिकाणी संभावना असते. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स. म्हणजे आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना जर ते आपलं ध्येय स्पेसिफिक असेल तर आपल्याला पॅरामीटर ठरवता येतील, आपल्याला त्याचं मोजमाप सुद्धा करता येईल. अँड द वर्क टुवर्ड्स द गोल, त्या पॅरामीटर्स आणि जे काही आपण काम करू त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी त्याचं आपल्याला सोपं सुद्धा जाऊ शकेल, वाटू शकेल. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर समजा आपल्याला एखादं घर बांधायचं आहे, तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. घर बांधायचं आहे तर आपल्याला ते काम किती दिवस पर्यंत पुरवता येईल किंवा पुरेल, आणि आपल्याला कॅपॅसिटी, आपली क्षमता काय त्या ठिकाणी वापरता येईल. आता याला जर एक्सप्लेन करायचं झालं, आपल्याला एक साधं घर बांधायचं आहे आणि आपल्याकडे पैशाची जी काही तरतूद आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल, आणि आपल्याला ते एका वर्षात बांधायचं आहे कारण की राहायला घर नाही. तर आपल्याजवळ असलेले पैसे आणि असलेला कालावधी ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. हे झालं आपलं स्पेसिफिक गोल. जर आपण वाटेल तितका पैसा खर्च करू पण घर बांधू, वाटेल तितके वर्ष, 10 वर्ष लागतील तरी चालेल, 15 वर्ष लागतील तरी चालेल, पण घर बांधू, असं आपण ठरवलं असेल तर ते आपलं घरच होणार नाही. कारण की त्यात आपली जी तरतूद होती ती सुद्धा उपयोगी पडणार नाही, कारण आपल्या तरतुदीपेक्षा मोठं आपण ध्येय ठेवलेलं आहे. जर पैसाच संपला तर ते घर आपल्याला पूर्ण करता येणार नाही, किंवा वेळेच्या आधी ते करता. जर मी म्हटलं की मला 10वी पास व्हायची आहे पण मला 10 वर्ष द्या, काय झालं ते? म्हणजे तुम्ही स्पेसिफिक टाइम मध्ये ते काम केलं पाहिजे तर त्याचा काहीतरी अर्थ आहे. नाहीतर एकच परीक्षा 10 वर्ष देत आहे आणि मग तो यशस्वी होत आहे, तर तेवढ्या वेळामध्ये त्याच्याबरोबरचे 100 लोक हे कुठेतरी वेगळ्या शिखरावर जाऊन पोहोचलेले असतील, आणि हा मात्र 10 वर्षामध्ये आपली वेळ, आपला पैसा सर्व बर्बाद करून बसलेला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं या ठिकाणी असेट दिलेलं आहे मेजरेबल. जे तुम्ही ध्येय ठरवताय ते मेजरेबल असले पाहिजे, म्हणजे त्याचं मोजमाप देखील करता आलं पाहिजे. ठीक आहे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. आता जे तुम्हाला गोल ठरवायचे आहे ते गोल्स कसे असले पाहिजे? मेजरेबल असले पाहिजे. ओके, त्याचे मोजमाप करता आले पाहिजे. मग तुम्ही जे गोल ठरवणार ते गोल क्वांटिफाय केल्यानंतर काय होईल तुम्हाला की एक स्पेसिफिक वे मिळेल, एक ट्रॅक मिळेल, तुम्हाला एक पट्टी मिळेल की तुमची प्रोग्रेस कोणत्या दिशेने चाललेली आहे. तुम्ही जो गोल निवडलाय त्या गोलच्या दिशेनं प्रोग्रेस तुमची किती होत आहे ते तुम्हाला कळेल. जसं पहा आपण एक परीक्षा घेतो, चाचणी परीक्षा, मग सराव परीक्षा आणि मग बोर्ड परीक्षा. त्याच्यामध्ये काय होत असते की टप्प्याटप्प्यानं तुम्ही त्या तुमच्या गोल पर्यंत पोहोचताना कसा तुम्ही म्हणजे पल्ला गाठतात ते लक्षात येते. म्हणजे 20 मार्काची टेस्ट आहे, तुम्ही 15 घेतले की 18 घेतले की 20 घेतले. त्याच्यानंतर 80 मार्क्स पेपर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही किती घेताय, मग त्याच्यामध्ये वाढ किती होते, अशा पद्धतीनं तुम्हाला ते मेजरमेंट त्या ठिकाणी करता
आलं पाहिजे किंवा करता येते. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि ज्या गोष्टीवर तुम्ही काम करताय, जी गोष्ट तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे, म्हणजे जे गोल तुमचं सेट झालेलं आहे ते त्याच्यावर काम करत असताना तुम्हाला एक बेंचमार्क कळेल, म्हणजे स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड आर जज्ड, अशा प्रकारचा एक तुम्हाला काय म्हणू त्याला आपण, अशा प्रकारची एक स्टेप मिळेल की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सचं जजमेंट करू शकता. तुमच्या परफॉर्मन्स, तुमची जी कामगिरी आहे त्याचा तुम्ही रिझल्ट तुम्ही पाहू शकता की तुम्ही काय प्रोग्रेस केलेली आहे आणि कुठपर्यंत तुम्ही पल्ला गाठलेला. मग जर एखादा फुटबॉल खेळत असेल, व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. जसं इथं आता घेतलेलं एक्झाम्पल फुटबॉलच्या सामन्याचं, की तुम्हाला जर समजा फुटबॉलचा मॅच खेळायचा आहे तर, किंवा तुम्ही क्रिकेटची मॅच बघता तर त्या ठिकाणी ते काय करतात, एका विशिष्ट ठिकाणावर विशिष्ट प्लेअरला उभं करतात. म्हणून एक्झॅक्ट रोल, एखाद्या व्यक्तीचा काय रोल असेल, त्याची काय भूमिका असेल, नेमकी त्याला काय करायचं आहे ते फिक्स केलं जाते आणि त्याची पोझिशन सांगितली जाते की तुला या ठिकाणी अशा पद्धतीनं उभं राहावं लागेल आणि तुला ते असं काम करावं लागेल. म्हणजे तुमचा एक्झॅक्ट रोल काय आणि तुमची पोझिशन काय हे. त्यानंतर तुमचं गोल जे असते ते अचिवेबल असलं पाहिजे, म्हणजे ते प्राप्त करण्याजोगं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी जर म्हटलं एखाद्या 3ऱ्या-4थ्या वर्गाच्या मुलाला म्हटलं की तू 10वीची बोर्डाची परीक्षा देऊन मला 95% मिळवून दे, तर ते त्याच्यासाठी अचिवेबल झालं का? नाही. एखाद्या 10 वर्षाच्या मुलाला म्हटलं की तुला 100 किलोचं हे जे पोतं आहे हे उचलून त्या ठिकाणी दूर न्यायचं आहे, तर तो 10 वर्षाचा मुलगा 100 किलोचं ओझं उचलेल की नाही उचलेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे याचा अर्थ काय की जे गोल सेट आपण केलंय ते गोल अचिवेबल आहे का, ते माझ्यानं होऊ शकणार आहे का. आता काही विद्यार्थी जे गोल सेट करतात ते अचिवेबल नसतात, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी किंवा त्यांच्यामध्ये असलेली क्वालिटी आणि त्यांचे हार्डवर्कनेस हे जे काय आहे त्याचा ते विचारच करत नाही आणि खूप मोठा गोल ते सेट करतात आणि पुढे चालून भविष्यामध्ये त्यांच्या हातून त्यांना जर अपयश आलं तर मग ते खचून जातात आणि मग कुणी आत्महत्या करतो, कुणी काय वेगळं म्हणजे ते घडत असते. त्याचं कारण हे आहे की आपण गोल सेट करत असताना ह्या 5 गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. तर मग अचिवेबल गोल घ्या, जे तुमच्यानं शक्य होईल, ज्याच्यावर तुम्ही काम करू शकाल. म्हणजे मी जर मनात आणलं की मला पुढच्या 1 वर्षामध्ये मला ताजमहाल बांधायचा आहे, माझ्यासाठी ते अचिवेबल नाही आहे, मग मी का म्हणून त्याचा विचार करायचा. जे आहे त्याचा मी विचार केला पाहिजे. जे टॅलेंट माझ्यामध्ये आहे, जे क्षमता, जी कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे त्याचा वापर करून किंवा जी काही आर्थिक तरतूद माझ्याकडे आहे त्याचा वापर करून मला त्या गोलवर, मला तसं ते गोल ठरवावं लागेल आणि त्याच्यानुसार ते काम करावं लागेल. ठीक आहे. पुढे सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझाईन पिरियड ऑफ टाइम. एखादी गोल सेटिंग आपण केलं तर ते निश्चित एका पिरियड ऑफ टाइम मध्ये ते पूर्ण करायला पाहिजे. जे आता मी मगाशी म्हटलं की बा एखादा म्हणजे 10व्या वर्गात उत्तीर्ण व्हायसाठी एखादा व्यक्ती तो 10 वर्ष मागून राहिलेला आहे, तर हे काय झालं, पिरियड ऑफ टाइम. त्याच्याबरोबरचे 100 विद्यार्थी हे एका वर्षामध्ये 10वी पार करतील आणि तो व्यक्ती 10 वर्ष त्या गोष्टीला लावत असेल तर ते त्याच्यासाठी अचिवेबल नव्हतंच. त्यासाठी त्यानं तो गोल सेट जो केलेला आहे तो त्याला यश मिळवून देणारा नाहीच आहे. त्याच्यामुळे सेटिंग गोल करताना ते एक आपल्याला पिरियड ऑफ टाइम त्याच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑफन दीज गोल्स मे ऍक्ट लाईक स्टिपिंग स्टोन्स टू हेल्प मीट बॉर्डर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. आता हे जे काही आपण सगळं करतो हे कशासाठी, तर आपल्याला करिअर करायचं आहे, एक आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे, काही ना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायचा आहे किंवा जीवनात आपल्याला पैसा कमवायचा आहे, जगायचं आहे, तर आपल्याला काही ना काही करावं लागेल. आणि ते हे करत असताना तुम्हाला बहुधा हे गोल सेटिंग करत असताना काय होते की स्टेपिंग स्टोन्स तुम्हाला मदत करतात. त्याचा एक बॉर्डर गोल्स म्हणजे तुम्ही जे ठरवलं आहे त्या गोलला अधिकाधिक पुढे जशा पद्धतीनं तुम्ही सक्सेस मिळवत जाल तर आणखी पुढे तुम्ही गोल सेटिंग वाढवू शकाल. फॉर एक्झाम्पल, मॅट्रिकला जर एखादा विद्यार्थी 95 घेत असेल तर तो निश्चितच 11वी-12वीला त्याच्यावरचा विचार करेल, आहे की नाही. म्हणजे तुमचं जे गोल आहे ते ब्रॉडर होत जाते, ते अधिकाधिक त्याच्या कक्षा रुंदावत जातात. कशासाठी, टू डिफाईन फर्दर म्हणजे करिअर, तुमचे जे
भविष्य आहे ते पुढे घडवण्यासाठी. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. आता पहा, एखाद्या विद्यार्थ्याने म्हणजे आता तो शिकत आहे आणि जर त्याने म्हटलं की मला देशाचा प्रेसिडेंट बनायचा आहे, राष्ट्राध्यक्ष बनायचं आहे, राष्ट्रपती बनायचं आहे, प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, तर ते शक्य नाही आहे. कारण तो आता आज शिकत आहे, तो बिलो 18 इयर्स आहे, माहित आहे ना तुम्हाला. तर त्याच्यामुळे त्याला ते शक्य नाही. जर त्याने ठरवलं प्राईम मिनिस्टर बनायचं आहे तर ह्या गोष्टी त्याला करता येणं शक्य नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु आज जरी त्याला ते अचिवेबल नसलं तरी त्याचं स्वप्न उराशी त्याला बाळगता येऊ शकते. इन द कमिंग फ्युचर फर्दर लाईफ त्याला ती गोष्ट डोक्यात ठेवून, मनात ठेवून, मला पुढे हे करायचं आहे, याच्या दृष्टीनं पुढे त्याला पावलं टाकता येऊ शकते. म्हणजे ते आज त्याच्यासाठी अचिवेबल नाही आहे, परंतु पुढच्या काळामध्ये त्याकडे तो झेप घेऊ शकतो, आहे ना. अशा पद्धतीनं आपलं जे गोल आहे ते अचिवेबल असावं. पुढे रिअलिस्टिक. आपण पुढे रिअलिस्टिक, आपण जे गोल ठरवलेलं आहे ते रिअलिस्टिक असलं पाहिजे, ते वास्तव असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी अशा कल्पना करायच्या आणि हवेत बंगले बांधायचे असं जर असेल तर आपल्याला ते गोल सेटिंग करणं शक्य होणार नाही. म्हणून वास्तववादी आपले काय असले पाहिजे, गोल असले पाहिजे, ध्येय असले पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. आता एखादा गोल सेट करत असताना हे बघा, कोणीही एखादा विद्यार्थी पुढे त्याला काय करायचं आहे हे ठरवत असताना तो स्वतःची त्याची जी काही पात्रता आहे ती तो ओळखतोच, परंतु तो एखाद्या मार्गदर्शकाचा सल्ला घेतो, आपल्या टीचर्सचा सल्ला घेतो, पॅरेंट्सला पण सांगतो. म्हणजे हे कशासाठी आहे की त्याला असा हवेतले फुसके बार नाही उडवायचे आहेत. म्हणजे मनात आणलं हे करायचं आहे आणि तो चाललाय असं नाही. तर तो काय करतो की आपले गोल सेट करताना, आपल्याला ध्येय प्राप्त करायचे ते करताना वन्स करंट स्किल, त्याच्यामध्ये असलेले करंट स्किल जे काही आहे त्याचा त्याला विचार करावा लागतो. आणि एरिया ऑफ एक्सपर्टीज, ते गोल सेट केल्यावर ते मिळवत असताना त्याला पुढे एक्सपर्टीज किती मिळतील, त्याला म्हणजे मदत करण्यासाठी त्याला मार्गदर्शक मिळतील की नाही मिळतील ह्याचा देखील त्याला विचार करावा लागतो. म्हणजे तुम्ही जे गोल सेट केलाय तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधने उपलब्ध झाली पाहिजेत ह्याचाही तुम्हाला विचार करावा लागेल. नाहीतर आज आपण एखादं बिल्डिंग बांधायला सुरुवात केली आणि पुढे आपल्याला त्याचं मटेरियल मिळत नाही आहे किंवा आपल्याला इंजिनियर मिळून राहिलेलं नाही आहे तर आपल्याला मार्गदर्शनाअभावी किंवा मटेरियल अभावी ते घर तसंच सोडून टाकावं लागेल. म्हणून पुढे या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. आता तुम्ही म्हणत असाल की मी कुठल्याही गोष्टीमध्ये असं ऍट अ टाइम एक्सपर्ट झालो पाहिजे, म्हणजे ऍट अ टाइम मला माझ्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे, ऍट अ टाइम मला सगळं काही आलं पाहिजे, तर ते होणं शक्य नाही. तर म्हणून बिल्डिंग एक्सपर्टीज टेक टाइम. तुमच्यामध्ये अशा अतिउच्च क्षमता निर्माण होण्यासाठी, म्हणजे तुम्ही एक्सपर्ट बनण्यासाठी है ना, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज बनण्यासाठी वेळ लागतो, है ना. थेंबे थेंबे तळे साचे, एका वेळी कुठलीही गोष्ट होत नाही, है ना. म्हणून पहिल्या वर्गात काय शिकलं, दुसऱ्या वर्गात काय शिकलं, तिसऱ्या चौथ्या पाचव्या ते पुढे पुढे कसं काय शिकत गेलो, त्या स्टेप्स आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढची जी झेप आहे ती घेणं सोपं जाते. असा कुणीतरी डायरेक्टली 10व्या वर्गात ऍडमिशन केला आणि त्याने परीक्षा दिली असं झालेलं नाही, किंवा तसं केलं तर त्याला ते विशिष्ट त्या वयातच करता येईल. 6 वर्षाच्या मुलाला 10वीत प्रवेश घेऊन 10वीची परीक्षा देणं अशा प्रकारचं होत नाही. त्याच्यामुळे एक विचार तुम्हाला या गोष्टीचा करावा लागेल की इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम जर तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते अनरिअलिस्टिक होईल. फॉर एक्झाम्पल, आता मी सांगायचं झालं तर काही विद्यार्थी काय करतात, वर्षभर अभ्यास करत नाही, वर्षभर काही विशिष्ट पुस्तकं, मार्गदर्शनासाठी पुस्तकं येतात, काही गाईड्स येतात, त्याचा ते वापर करत नाही. मग ऐन परीक्षेच्या 15 दिवसाच्या 8 दिवसाच्या आधी एक छोटीशी ते कोहिनूर ते घेऊन टाकतात, किंवा ते पॉकेट म्हणून ते काय मला वाटते ते टार्गेट म्हणून काहीतरी एक छोटीशी पुस्तक मिळते
आणि ते अगदी शॉर्ट आन्सर छोट्याशा पुस्तकामध्ये पूर्ण म्हणजे 80 मार्काचा 40 मार्काच्या पेपरचा अभ्यास, पूर्ण सिलेबसचा अभ्यास त्या छोट्याशा पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये असतो. आणि मग ते शार्ट अमाऊंट ऑफ टाइम मध्ये, अगदी कमी वेळेमध्ये ते 2 दिवसातच, एका दिवसातच ते वाचून होऊ शकते. तर असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही शॉर्टकट माराल तर सक्सेस सुद्धा तुम्हाला शॉर्टकटच ठेवून पुढे निघून जाईल, तुमच्या हातामध्ये लागणार नाही. म्हणून सक्सेस मिळवायचा आहे तर देअर इज नो शॉर्टकट वे. यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट मार्ग नाही, हे लक्षात ठेवा. कॉपी करण्याचा किंवा कोणाच्या मदतीचा किंवा इतर काही भानगडींचा तुम्ही जर विचार करत असाल तर ते शॉर्टकट झालं. आणि शॉर्टकट मारून तुम्ही फक्त एक वेळा सक्सेस होऊ शकाल. इन फ्युचर तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवताना तुम्हाला ही शॉर्टकट पुढे उपयोगात येणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक टर्निंगवर तुम्हाला काही ना काहीतरी एक नवा एक्सपिरियन्स येईल, तुमची मेहनत वाढेल आणि तीच तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला उपयोगाची किंवा कामाची ठरेल. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ऍट अटेनिंग गोल्स. आता तुमचं जे गोल आहे ते जर तुम्ही रिअलिस्टिक ठेवलं असेल, वास्तववादी तुमचं खरं जर गोल सेट असेल तर काय होईल की इट विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ऍट अटेनिंग गोल्स. जर रिअलिस्टिक जर गोल असेल तर खऱ्या अर्थानं सक्सेसफुल होताना किंवा यश मिळवताना तुम्हाला त्याची सहज मदत होईल किंवा ते तुम्हाला सोपं जाईल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. काय होत असते की जर तुमचं गोल हे काय असेल, डिफेन्सिव्ह असेल म्हणजे जस्टिफिकेटिव्ह असेल, आणि जर समजा नॉट अग्रेसिव्ह, जर ते अति उग्र नसेल, समजलं काय, तर काय होईल की परहॅप्स युअर गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर तुमचा जो काही गोल आहे हा तुमचा वास्तव असणार नाही आणि तुम्हाला वास्तविक सक्सेस तुम्हाला मिळणार नाही. ते खोटं असेल. त्या खोट्या यशाला म्हणजे तुमच्या मार्कशीटवरती 95% छापून आले आणि जर क्वालिटीचा विचार केला, तुमच्या बुद्धिमत्तेचा विचार केला तर ते कुठेतरी बिलो लेवलमध्ये, त्याला काही अर्थ होणार नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या अंतर्मनातच काय असला पाहिजे, एक क्लिअर चित्र असला पाहिजे, पिक्चर असला पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेअर दॅट पिक्चर. आणि ज्या ध्येयाचं चित्र तुमच्या म्हणजे जे असं म्हणू की जे स्वप्न तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, स्वप्न म्हणजे कोणतं रात्रीचं नाही, डॉक्टर APJ कलाम साहेब यांनी सांगितलेलं स्वप्न, जे तुम्हाला झोप लागू देत नाही. स्वप्न असे पहा की जे तुम्हाला झोप लागू देत नाही. स्वप्न ते नाही जे तुम्हाला झोपेमध्ये पडतात. तर जे स्वप्न तुम्हाला झोप लागू देत नाही ते म्हणजे तुमचे टार्गेट, ते म्हणजे तुमचे ध्येय. आणि ते मिळवत असताना तुम्हाला काय करावं लागेल, यू मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. त्या ध्येयाकडे, त्या तुमच्या विचाराकडे, त्या तुमच्या स्वप्नाकडे, जे पिक्चर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही तयार केलेलं आहे की एक दिवस हम होंगे कामयाब म्हणतो ना आपण, वी शुड ओव्हरकम सम डेज, त्या पद्धतीनं. तर त्या ध्येयासाठी तुम्हाला आंधळं व्हावं लागेल. आता आंधळं व्हावं लागेल म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधा, आंधळे व्हा किंवा डोळे फोडा असा त्याचा अर्थ नाही. तर त्या ध्येयासाठी तुम्हाला अतिशय कसोशीनं मेहनत करावं लागेल. त्या ध्येयाच्या मागे तुम्हाला चिकटून राहावं लागेल. ठीक आहे. पुढचं आहे टाइम बाउंड. आणि हे मला वाटते 5वं लास्ट आहे, टाइम बाउंड. आता एखादं ध्येय तुम्ही ठरवताय तर ते ठरवताना तुम्हाला टाइम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन हे देखील महत्वाचं आहे, याचा विचार देखील करायचा आहे. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. तुम्ही जे ध्येय ठरवणार आहे, तुम्ही जे गोल सेट करणार आहे, ते गोल सेट करताना टाइम बाउंडचा विचार तुम्हाला करणे आहे. कारण तुमचे जे पॅरामीटर्स जे आहेत, जे ना ज्याच्यानं तुम्ही मोजमाप करणार आहे, ते तुम्हाला तुमचा फोकस जो आहे तो इन्क्रीज करून देणार आहे. म्हणजे बघा की जर आपण पहिल्या टेस्टमध्ये आपण मार्क कमी पडले तर हा जो तुमचा पॅरामीटर आहे तो लगेच तुम्हाला पुढच्या टेस्टसाठी फोकस तुमचा वाढवून देणार आहे. कारण तुम्हाला कळेल की बाबा मी कुठेतरी मागे पडतोय, तर लगेच तुमचा फोकस आणखी पुढे वाढणार आहे. किंवा एखाद्या प्रश्नावरती तुमच्या जर समजा काम कमजोर झालेलं आहे तर त्याच्यानं तुमचा फोकस त्या प्रश्नावरती
ती टेस्ट वाढवून देणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक टाइम बाउंड, एक विशिष्ट पद्धतीमध्ये वेळेच्या लिमिटमध्ये राहून आपल्याला एक एक पॅरामीटर आपल्याला पुढे गाठत जायचं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आता एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला वेट लॉस करायचं आहे, मला वजन कमी करायचं आहे. सपोज एखाद्या व्यक्तीचं वजन 150-200 किलो वजन आहे किंवा 200 किलो वजन आहे आणि त्यानं ठरवलं की मला वेट लॉस करायचं आहे. आता तुम्हाला समजते त्यासाठी टाइम बाउंड, वेळेचं बंधन आवश्यक आहे. त्याला वाट पाहावी लागेल. कुठली गोष्ट अशी झटकन होत नाही. मी मगाशी म्हटलं ना की आता इकडे झटकन अभ्यास केला पटकन पास, तसं होत नाही. त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट वेळ आणि त्यासाठी त्या वेळेमध्ये करावा लागणारा प्रयत्न, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून वेट लॉस करायचं असेल तर हाऊ टू गो अबाउट इट यू नो व्हेरी वेल. वेट लॉस करण्यासाठी काय काय करावं लागते, किती वेळ वाट पाहावं लागते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्या व्यक्तीचं 4 दिवसात 8 दिवसात वेट लॉस होणार नाही किंवा 200 किलोवरून 8 दिवसामध्ये तो 100 किलोवर येणार आणि मग पुढच्या 4 दिवसात तो 50, 60, 70 किलोवर येणार, असं होणार नाही. त्याला वेळ लागेल आणि त्याला वाट पाहूनच, म्हणजे त्याला काय म्हणू की आपण धीर ठेवूनच त्याला ते काम करावं लागेल. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. पण आता हे जरी खरं असलं तरी विदाउट कन्सिस्टन्स म्हणजे स्टडी, म्हणजे हळूवार. बघा, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. एक प्रोवर्ब आहे, तुम्हाला 1 मार्क साठी विचारते ट्रान्सलेशन मध्ये. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. जर आपण हळूवार आणि सौम्य प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला, सतत आणि सौम्य प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला शर्यत जिंकता येते. कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. तो ससा थांबतो, हरतो, आणि कासव चालतच राहतो, जिंकतो, जरी हळू चालत असला तरी. म्हणून थोडं थोडं, ते म्हणतात ना, ड्राप्स मॅक्स अँड ओसन, थेंबे थेंबे तळे साचे. तर तुम्ही एकाच वेळेस नेऊन पाणी भरलं तळ्यामध्ये तर त्याची पार फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून थोडं थोडं जर जात असेल तर ते टिकून राहू शकेल. तर म्हणून यासाठी तुम्हाला ते हळूवारपणे सौम्य टाइम बाउंड ऍक्शन्स तुम्हाला कराव्या लागतील. वेळेचं बंधन ठेवून तुम्हाला ऍक्शन करावं लागतील, कृती कराव्या लागतील. नाहीतर जर तुम्ही म्हणाल की आज 24 तासापैकी 23 तास 22 तास अभ्यास करतो, झोपतच नाही आज, खातच नाही आज, आणि मग दुसऱ्या दिवशी काहीच नाही, तर त्याला काय अर्थ नाही. म्हणजे आलं मनात तर एखाद्या दिवशी डोंगर उचलायचा आणि नाही तर मग दुसऱ्या दिवशी छोटा दगड सुद्धा उचलायचा नाही, तर त्याला काही अर्थ होणार नाही. म्हणून थोडं थोडं करा, परंतु गोल अचीव होईपर्यंत काम करतच राहा. थोडं थोडं करा, पण दररोज अभ्यास करा. निश्चितच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत तुमचा वर्क जो आहे तो तुम्हाला पोहोचवून देणार आहे. इट मे बी एक्झरसाइज. मग आता त्याला काय काय करावं लागेल, तर एक्झरसाइज करावं लागेल. असं होणार नाही की डायरेक्ट त्याचा वेट लॉस होईल. इट मे बी एक्झरसाइज करून त्याला ते कमी करता येईल. डाएट, आपलं जे अन्न आहे, खाणं आहे, आहार आहे, त्याच्यात कमी जास्त करता येईल. अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि त्याला अतिशय म्हणजे स्ट्रेस फ्री म्हणजे कुठल्याही प्रकारचा तणाव येणार नाही असे विचार त्याला करावे लागतील. तणावरहित विचार बनवावे लागतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट आर डिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. आता एक डेडलाईन ठरलेली असते, इतक्या वेळेपर्यंत तुम्हाला ते काम करता येईल, त्याच्यानंतर नाही. 10वीचा अभ्यास तुम्हाला कुठपर्यंत करता येईल, पेपरच्या दिवशीपर्यंत. एकदा पेपर झाला की तुम्हाला अभ्यास करून उपयोग काय. मग तुम्हाला 95 मिळवायचं आहे, 99 मिळवायचं आहे की 100 मिळवायचं आहे, तुम्ही पेपर सोडून आल्याच्या नंतर पुन्हा अभ्यास करायला बसले, काय फायदा. म्हणजे डेडलाईन आहे तुमच्या अभ्यासाची किंवा तुमच्या त्या कामाची एक डेडलाईन आहे की तुम्ही ते कुठपर्यंत करू शकता, तेवढ्यापर्यंत तुम्हाला ते काम संपवावं लागेल, ते करावं लागेल. नाही झालं तर गेलं. पेपरच्या वेळेपर्यंत जर तुमचे एखाद्या लेसनचा अभ्यास झाला नसेल तर तो राहिला, तो तिथेच. त्याचा अभ्यास पेपर देऊन आल्यावर करण्यात काय अर्थ आहे, होणार नाही, त्याला अर्थ नाही. म्हणून आता या व्यक्तीला वेट लॉस करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला प्रॅक्टिस करावी लागतील, त्याचा सराव करावा लागेल, एक्झरसाइज करावं लागेल. मग तुम्हाला जर समजा मार्क मिळवायचे आहेत तर प्रॅक्टिस, रीडिंग करावी लागेल, रायटिंग करावी लागेल, ठीक आहे. इतर जे काही मटेरियल्स असतील ते चेक करावं लागेल, गाईड्स वाचावं लागतील, टीचर्सचे मार्गदर्शन, त्यांचा ऍडवाइस, त्यांच्या सजेशन्स, तुमच्या झालेल्या चुका, या सर्व गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागेल. अँड इम्प्लिमेंट विदाउट हेजिटेशन. आणि हे सगळं करत असताना
हेजिटेशन नको पाहिजे. विदाऊट हेजिटेशन, मागे पुढे पाहायचं नाही, का कू करायचं नाही, जाऊ की नको जाऊ, विचारू की नको विचारू, करू की नको करू. म्हणजे ते म्हणतात ना की स्वयंपाक तर करून टाकलेला आहे आपण, गंजामध्ये भात आहे, पण विचार करून राहिलो आहे, यार खाल्लो तर गंज रिकामा होईल, पण नाही खाल्लो तर पोट रिकामा राहील ना. मग अतिविचार करण्यात काय अर्थ आहे. म्हणून आपण जे गोल सेट केलेला आहे तर आपल्याला त्यासाठी हेजिटेशन नको पाहिजे. तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकापर्यंत, तुमच्या टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील किंवा जे काही, तुम्हाला पोचावं लागेल. हेजिटेशन ठेवता कामा नये. डाऊट, दुसरी गोष्ट महत्वाची की डाऊट नको पाहिजे की मी करतोय पण होते की नाही माहित नाही. आता काही लोक म्हणतात करते वा अभ्यास, आता काय तीर मारते कोणाला माहित. डाऊट झालं, त्या मुलालाही डाऊट वाटते की मी करून तर राहिलो पण आता काय पाहू, परीक्षेमध्ये पाहू हा निकाल काय लागते. हे काय झालं, डाऊट आहे. आणि त्या तशा अवस्थेमध्ये तुम्हाला गोल अचीव करणं किंवा तुम्ही सेटिंग केलेलं आहे त्याला काही अजिबात अर्थ नाही, हे लक्षात ठेवा. विजन, विशेष, अटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. तुम्ही यश मिळविण्याच्या दृष्टीने विचार करताना तुम्हाला या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. विजन, तुमची दृष्टी कशी आहे ना, ते म्हणतात ना दृष्टी तशी सृष्टी. तुमची पाहण्याची नजर जशी असेल तसं तुम्हाला जग दिसेल. म्हणून तुमचं विजन किती साफ आहे, तुमची दूरदृष्टी काय आहे, तुमच्या विशेष, तुमच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, इंटेन्शन्स, तुम्ही त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किती इंटेन्सिटीनं तुम्ही काम करताय, आणि त्याच्यानंतर ड्रीम्स, तुमचे जे काही स्वप्न आहे, ह्या सगळ्या गोष्टी आर ऑल व्हॅल्युएबल, त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या आपल्याला जोपासल्या पाहिजे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन्स अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आणि याच त्या गोष्टी आहेत ज्या काय करतात, आपला इमॅजिनेशन स्पार्क करतात. विजन, विशेष, इंटेन्शन, ड्रीम्स ह्या गोष्टी आपल्या इमॅजिनेशन स्पार्क करतात, आपल्या कल्पनाशक्तीला वाव देतात, कल्पनाशक्ती वाढवतात, आणि मग त्याच्यातून एनकरेज निर्माण होते. आपली हिंमत, आपले धाडस त्यातून वाढत असते, आणि हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मदतीचं ठरते. इन ऑर्डर टू गेट देअर, हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज डाऊन टू अर्थ, द प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. आणि म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल ऑर प्रॅक्टिकल, आणि एक्झिक्यूटचा अर्थ दिलेला आहे टू कॅरी आउट. तर तुम्हाला इन ऑर्डर टू गेट, इन ऑर्डर टू फ्रेज आहे, लक्षात घ्या, साठी की च्या उद्देशाने, इन ऑर्डर टू चा अर्थ त्या उद्देशाने, टू गेट देअर, तुम्हाला तिथे पोचायचं आहे, त्या उद्देशाने तुम्ही प्रवास केलाय. तर मग कसंही हो, काही हो, है ना, म्हणजे काम करावं लागेल. तर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज, आपल्याला आपल्या लाईफ इमेज तयार करावं लागतील, आपल्या जीवनाचे चित्र तयार करावं लागेल. म्हणजे जर तुम्हाला यश पाहिजे असेल, उद्या तुम्हाला यश मिळवल्यानंतर मान सन्मान मिळवायचा असेल, तर त्यासाठी आजच तुम्हाला त्या इमेज तुमच्या डोक्यात तयार कराव्या लागतील. डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल आर प्रॅक्टिकल, म्हणजे खऱ्या अर्थानं, म्हणजे काहीतरीच अवास्तव कल्पना करून, चित्र उभे करून काही त्याला अर्थ नाही. म्हणजे पत्त्याचे डोंगर, कागदाचे डोंगर, तर तसं होता कामा नाही. अ प्लॅन, एक नियोजन करावं लागेल. कुठल्याही गोष्टीचा प्लॅन असल्याशिवाय आणि ते प्लॅन आपण फॉलो केल्याशिवाय आपल्याला सक्सेस नाही मिळवता येणार. एक टाइम टेबल, आणि त्या टाइम टेबलनुसार केलेलं काम, हे म्हणजे प्लॅन, म्हणजे नियोजन, ते तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीज पर्यंत, म्हणजे तुमचं जे काही तुम्ही ठरवलेलं काम आहे तिथपर्यंत तुम्हाला कॅरी आउट करण्यासाठी, पोहोचण्यासाठी मदत करतील. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ, आणि ते मिळवत असताना तुम्ही तुमची काय क्वालिटी आणि काय क्वांटिटी तुमच्या एनर्जीची वापरलेली आहे, ठीक आहे, जी ताकद, जी मेहनत तुम्ही केलेली आहे, त्याची क्वांटिटी काय, त्याचं प्रमाण काय होतं. मेहनत तर केली, पण किती प्रमाणात केली. एक मुलगा 1 तास अभ्यास करतो, दुसरा मुलगा 2 तास अभ्यास करतो, एखादा मुलगा 4 तास, 5 तास, म्हणजे पुढे कितीतरी. आता तुम्ही एनर्जी तुम्ही जे खर्च केली, मेहनत जी तुम्ही घेतली, तुमची ताकद जी लावली, ती तुम्ही किती लावली त्यावर डिपेंड आहे. लोक अभ्यास कमी करतात आणि मग रिझल्ट आल्याच्या नंतर मध्ये दोषारोपण दुसरीकडे फेकतात. ते स्वतः हा विचार करत नाही की माझं काहीतरी चुकलं, मी माझी म्हणजे एनर्जी फारशी वापरली नाही, ह्याचा ते विचार करत नाही. क्वांटिटी, आता अभ्यास तर करायला बसलाय, 4 तास पुस्तक धरून बसलाय, पण काय तर नुसते पानं पाहते, है ना, लॅपटॉपवर बसलाय, कम्प्युटरवर बसलाय की मोबाईलवर बसलाय, व्हिडिओ पाहते आहे, युट्यूबला
सुरू आहे. किती? 4 तास. परंतु काम मात्र वेगळंच सुरू आहे. तिकडे टिकटॉक सुरू असेल, तिकडे गेम खेळणं सुरू असेल, तिकडे इंस्टाग्राम सुरू असेल, तिकडे व्हॉट्सअप सुरू असेल, मित्रांना मैत्रिणीला मेसेज करणं सुरू असेल. तर काय होईल? तुम्ही वेळ अभ्यासासाठी तो खर्च करायचा होता. 4 तास तर धरून बसलाय तुम्ही, बट क्वालिटी नाही राहिली त्याच्यामध्ये. क्वांटिटी ठीक आहे, 4 तास बसले तुम्ही, पण क्वालिटी नाही. तो अभ्यास क्वालिटीचा झाला नाही. आणि म्हणून अशा वेळी तुम्हाला ते सक्सेस मिळणं डिफिकल्ट जाईल. डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आणि मग या सगळ्या गोष्टीचा काय होईल? तुमच्या रिझल्टवर डायरेक्ट प्रभाव पडेल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे बासरी, ठीक आहे. तर आपलं जीवन हे बासरीसारखं असते. कसं? जशी बासरी तुम्हाला वाजवायची आहे, लावली तोंडाला आणि बासरी वाजली, वाजते का? नाही. एक ट्रम्पेट म्हणजे बासरीपेक्षा ते मोठं असते, ठीक आहे. तर ते तुतारी म्हणतो त्याला आपण, तुतारी म्हणतात. तर ते आपोआप वाजणार नाही, ते तुम्हाला फुकावं लागेल. आणि काही लोकांना फुकलं तरी ते वाजवता येणार नाही. शंख माहित आहे तुम्हाला? शंख तुम्ही फुंकून पहा, तुम्हाला कदाचित नाही वाजणार, पण दुसरा व्यक्ती सहज फुकतो, सहज वाजवतो. त्याचं कारण काय? ते क्वालिटी काय, तुम्ही कशा पद्धतीनं, कशा रीतीनं तुम्ही ते काम केलंय त्याच्यावर डिपेंड आहे. काम तर केलंय, फुकलाय, ट्रम्पेट फुकलाय, पण आवाज निघाला नाही. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे ट्रम्पेट सारखं. तुम्ही जसं त्याला घडवाल, जसं त्याला पुढे न्याल, तसं ते असणार आहे. ट्रम्पेटमध्ये जितकी तुम्ही हवा फुकणार, जशा क्वालिटीची हवा फुकणार, तसं ते वाजणार. तसं लाईफ आहे, त्या लाईफमध्ये तुम्ही जसं काम करणार, जशा क्वालिटीचं काम करणार, जसं ज्या क्वांटिटीनं करणार, त्याचाच रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळणार. म्हणून लाईफची कंपॅरिझन एका ट्रम्पेट सोबत त्यांनी केलेलं आहे, ठीक आहे. शिमिली फिगर ऑफ स्पीच असतो अशा ठिकाणी. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण काही ठेवलंच नाही, म्हणजे त्या ट्रम्पेटमध्ये हवा भरलीच नाही, तर वाजणार नाही. त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीमध्ये इनपुट आपण काही केलं नाही, तर काय होईल? वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण काहीच आउटपुट मिळवू शकत नाही. म्हणजे काय? की तुम्ही इनपुट किती घालता, ते कसं घालता, त्याच्यावर रिझल्ट आहे. तुमच्या या डोक्यात हे कम्प्युटर आहे, या कम्प्युटरमध्ये तुम्ही इनपुट किती घालता आणि ते घालत असताना कोणत्या क्वालिटीचं घालता. घालून तर राहिल्या, पण त्या सोबतीला व्हायरस जाऊन राहिले आहे. म्हणजे तेच इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे वगैरे, हे व्हायरस सुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये डोक्यामध्ये घालून राहिलेले आहे. ते इनपुट कसं गेलं, तसंच तुम्हाला त्याचं आउटपुट सुद्धा मिळणार आहे. ह्याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. मित्रांनो, येस मिळवणं ही साधी गोष्ट नाहीये, ते अंधारात चालणं आहे. अंधारात चालणं सोपं नाहीये. तुम्ही तुमच्या घरी अंधारामध्ये चालू शकता, कारण ते माहित आहे दरवाजा कुठे आहे, माचीस कुठे आहे. लाईट गेली तर माचीस सापडते तुम्हाला, पण मी तुमच्या घरी आलो तर नाही सापडणार, कारण मला त्या अंधाराचा तिथला अनुभव नाही आहे. म्हणून जसं अंधारात चालणं कठीण आहे, आपण अडकडून पडू शकतो, कदाचित आपला जीवही जाऊ शकतो, एखाद्या खाईतच पडून मरू शकतो, विहिरीत पडून मरू शकतो. तसं अंधारात चालणं जसं कठीण आहे, तसं सक्सेस मिळवणं देखील कठीण आहे. म्हणून सक्सेस इज अ वॉक इन द डार्क म्हटलेलं आहे. बघा, या ठिकाणी मेटाफर फिगर ऑफ स्पीच आहे. सक्सेस म्हणजे काय? सक्सेस हे अंधारात चालणं आहे. अंधारात चालणं म्हणजे सक्सेस मिळवलं तुम्ही. तर त्या पद्धतीनं फाइंडिंग द राईट फुटिंग preciously, mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. आता तुम्ही जे काही मिळवताय, जे काही तुम्ही काम करताय, त्याच्यामध्ये फाइंडिंग द राईट फुटिंग, एक योग्य मार्ग सापडणं, आणि प्रेसियसली मास्टरिंग द स्किल्स, आणि तुमच्यामध्ये असलेल्या ज्या स्किल आहेत त्या मास्टरिंग करणं, म्हणजे त्याच्यावरती काम करून त्याच्यात तरबेज होणं, त्या अवगत करणं, आणि गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि नवीन नवीन ठिकाणं मिळवणं, नवीन नवीन प्लेसेसमध्ये त्या स्किल वापरणं. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आपण जीवनात येणाऱ्या समस्या कशा टॅकल केल्या, कशा त्यांना हँडल केलं, ठीक आहे, कशा पद्धतीनं आपण त्याला सामोरे गेलो, त्याच्यावरती ते डिपेंड असते. The best way to get from where we are to where we want to be
इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपल्याला आपल्या जीवनातली पुढची स्टेप जर गाठायची असेल, म्हणजे जिथं आहोत तिथून पुढचा पल्ला गाठायचा असेल, तर अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी रायटरने सांगितलेली आहे की द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर, जिथे आहात तिथून सुरुवात करा. म्हणजे काय की ज्या क्वालिटीमध्ये तुम्ही आज असाल, म्हणजे कुणाला वाचता येते, लिहिता येते, नाही येत, अशी काही ना काही तुमची जे काही क्वालिटी असेल, आज तुम्ही 45% घेण्याची तुमची क्वालिटी आहे, त्या क्वालिटीमध्ये तुम्ही आहात तिथूनच सुरुवात करा. है ना, जिथं आहोत तिथूनच सुरुवात करावं लागेल, परंतु ते काम पुढे कंटिन्यू ठेवावं लागेल. आणि जिथून आहात तिथून तुम्ही ते काम सुरू केलं तर पुढे टू व्हेअर वी वॉन्ट टू बी, जिथे पोचायचंय तिथपर्यंत, म्हणजे जिथे आहात तिथूनच सुरू करा ना, कोटपर्यंत सुरू ठेवा, जिथे पोचायचं आहे तिथपर्यंत. फॉर एक्झाम्पल, मला 15-20 किलोमीटरच्या एखाद्या गावाला जायचं आहे, तर मी इथून माझ्या घरून सुरुवात केली, पण ती सुरुवात इथून केली ना, पुढे जाऊन थांबवली, पोचणार नाही. तर काय की जिथे मला पोचायचं आहे तिथपर्यंत मला ते माझं चालणं, जिथून मी सुरुवात केली तिथून तर तिथे पोचेपर्यंत मला ते चालणं सुरू ठेवावं लागेल, तरच मला त्या ठिकाणचा पल्ला गाठता येईल. आणि पुढे हीच म्हणजे तुमच्या यशाची, तुमच्या ध्येय गाठण्याची ही एक म्हणजे पायरी आहे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, मग आता ही पहिली पायरी समजू आपण, ठीक आहे. मग आपण त्याच्यानंतर पुढची स्टेप आपण घेऊ, है ना, पुढच्या पायरीवरती आपण जाऊ, तेव्हा काय होईल की इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. मग काय होईल की आपण जेव्हा पुढच्या पायरीवर जाऊ तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक सपोर्ट मिळेल. म्हणजे कसं आहे ना की तुम्ही मागचं जे जे काही केलेलं आहे ते तुम्हाला पुढच्यासाठी सपोर्ट होणार आहे, हे लक्षात ठेवा. आपण जसं पाट तयार केलाय, पाणी न्यायचं आहे आपल्याला, पाट तयार केलेला आहे, तर आपण पुढे पुढे पाणी नेऊन राहिलेलो आहे, पुढे पुढे पावल्यानं आपण पाट बनवणं सुरू आहे, पुढे पाट जात आहे पुढे, पण मागचं जर पाट फुटला पाणी पुढे जाणारच नाही. म्हणून मागचं काम तुम्ही किती एक्सपर्ट केलेलं आहे, मागे म्हणजे तुम्ही सुरुवातच किती एक्सपर्ट केलेली आहे. ऍक्च्युली तुम्हाला पुढे पाणी न्यायचं आहे तर सुरुवातीपासूनच तो पाठ शेवटपर्यंत तुम्ही नंतर शेवटी जेवढा मजबूत ठेवणार आहे तेवढा मजबूत तुम्हाला सुरुवातीला ठेवायचा आहे. किंबहुना सुरुवात मजबूत असली पाहिजे तर शेवटाला तुम्हाला त्रास जाणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आजच तुमच्या कामाला लागा, सुरुवात ही दमदार रीतीनं करा. म्हणजे कारण की तुमचं आज जर तुमची स्टार्टिंग दमदार असेल तर तुम्हाला एंडिंग मध्ये रिझल्ट मिळताना, एंडिंग मध्ये तुमचं ते ध्येय गाठताना तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ओके, सो थँक्यू. या ठिकाणी आपला लेसन संपला. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलेलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, बेल बटनला प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ओके, थँक्यू.